राज्य सरकारकडून गुंठेवारीचा जी.आर. निघालेला आहे. राज्यात गुंठे जमिनीच्या विक्रीला प्रतिबंध होता. तो कायदा रद्द करण्याची घोषणा महसूल मंत्र्यांनी केली होती. गुंठेवारीचे व्यवहार नियमित करण्याबाबत सरकार नियमावली तयार करणार असल्याचे महसूल मंत्र्यांनी सभागृहात सांगितले होते. त्यानुसार त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून त्यात काय म्हटले आहे ते आपण पाहू. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात 9 जुलै रोजी विधानसभेच्या सभागृहामध्ये महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 संबंधित लक्षवेधी सूचना क्रमांक 1516 उपस्थित करण्यात आली होती. सदर लक्षवेधी सूचनेच्या चर्चेवेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र धारण अधिनियमातील तरतुदीबाबत विचारविनिमय करून शासनास शिफारस करण्यासाठी समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीचे अध्यक्ष महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव हे राहतील, तर नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव, जमावबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख विभागाचे संचालक, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, संचालक नगररचना, उपसचिव विधी व न्याय विभाग, महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरणाचे राजेंद्र क्षीरसागर, नगररचना विभागाचे सेवानिवृत्त संचालक N.R. शेंडे आणि महसूल व वन विभागाचे सहसचिव सदस्य असतील. एकूण 9 सदस्य आणि 1 अध्यक्ष अशी 10 जणांची ही समिती 15 दिवसात गुंठेवारीला नियमित करण्याबाबतचे नियमावली ठरवतील. महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 या तरतुदी व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 या अधिनियमातील तरतुदीनुसार नागरी क्षेत्र वगळल्यामुळे त्या क्षेत्रात होणाऱ्या जमिनीच्या हस्तांतरणामुळे त्या भागातील विकास योजनाबद्ध होण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित विभागाच्या समन्वयाने हस्तांतरण व विकासाची कार्यपद्धती ठरविण्याचे काम ही समिती करेल. सदर अधिनियमातील कलम 8 व मधील परंतुकांच्या अनुषंगाने निर्मिती करण्याची प्रक्रिया कशी सुलभ करता येईल, सदर परंतुक नियम निर्मिती करण्याची व्यवहार्यता तपासण्यात यावी, कलम 9(3) मधील तरतुदीनुसार तुकड्यांच्या निर्मिती करण्याची कार्यपद्धती ठरविणे, नोंदणीकृत दस्ताने झालेल्या तुकड्यांचे निर्मितीकरण करणे व त्या तुकड्यांच्या हस्तांतरणाचा अधिकार अभिलेखात नोंद घेण्यासाठी मानक कार्यक्रम म्हणजेच SOP ठरविणे, अनोंदणीकृत खरेदी व्यवहारामध्ये खरेदीदाराचे नाव, अधिकार अभिलेखात घेण्याकरता कायद्यात दुरुस्ती करणे, आवश्यक असल्यास त्याप्रमाणे उचित सुधारणा सुचविणे, नोंदणीकृत खरेदी व्यवहाराचे नियमितीकरण मोहीम सुरू करणे, अनोंदणीकृत खरेदी व्यवहारामुळे झालेल्या तुकड्यांचे नियमितीकरण करणे प्रक्रिया, निर्मितीकरण झाल्यानंतर नोंदणी प्रक्रिया याची कार्यपद्धती ठरवणे. सदर समिती आपला अहवाल 15 दिवसात शासनाला सादर करणार आहे. समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर गुंठेवारीच्या दस्त नोंदणीची मोहीम राज्य सरकारकडून सुरू होण्याची शक्यता आहे. एकंदरीत 15 दिवसानंतर गुंठेवारीच्या रजिस्ट्री बाबतची नियमावली
ही समिती सरकारला देईल आणि त्यानंतर गुंठेवारी प्लॉटच्या रजिस्ट्रीला सुरुवात करण्यात येण्याची शक्यता होईल.